महादेव मंदिराजवळील देव नदीवरील ऐतिहासिक दगडी पूल तोडल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून प्रशासनाने या पुलास तोडण्यास परवानगी दिली नसल्याचं सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ शाखा अभियंता अभिजित कांबळे यांनी सांगितलं। तर गुणवत्ता नियंत्रण विभागाने तसा प्रस्ताव दिल्याचं ठेकेदार प्रशांत देवरे यांनी सांगितलं। वणी येथून विश्रामबाग पाड्याकडे जाणारा रस्ता हा परिसरातील नागरिकांच्या मागणीवरून आदिवासी उपाययोजनेतून या कामास मंजुरी मिळाली। 3,50,00,000 रुपयांची रक्कम यासाठी मंजूर करण्यात आली। काम देखील युद्धगतीने सुरू झाले। 30 मीटरचा पूल 250 मीटर लांबीचा रस्ता या माध्यमातून होणार आहे। पावसाळ्यात वणी गाव आणि विश्रामबाग पाड्याच्या मध्ये असलेली देव नदीला पूर आल्यास संपर्क तुटत होता। आता या पुलामुळे गावाशी संपर्क कायम राहणार असला तरी अहिल्याबाई होळकर यांच्या कार्यकाळात देव नदीवर जाणे येण्यासाठी तसेच मंदिरात दर्शनाला जाण्यासाठी दगडी पूल बांधला गेला होता। हे काम करताना वणी येथील तिळेश्वर महादेव मंदिरात जवळील देव नदीवरील दगडी पूल तोडल्याने परिसरातील शिवभक्त तसेच ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। वणी शहराला लागून असलेले प्राचीन तिळेश्वर महादेव मंदिर आहे। हे नदीच्या पलीकडच्या बाजूला गावातून मंदिर परिसरात जाणे येण्यासाठी अहिल्याबाई होळकर यांच्या काळात हा दगडी पूल बांधला गेला होता। परंतु या पुलाच्या बाजूला नवीन पूल होत असून हा शेकडो वर्षांपासूनचा दगडी पूल पाडल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला। प्राचीन पूल असल्याने शहरातील नागरिकांना विश्वासात घेऊन किंवा चर्चा करणं गरजेचं होतं, परंतु ठेकेदाराने हा पूल तोडल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे। प्राचीन बाबी जोपासण्याची गरज आहे। यात काहीसा पौराणिक ऐतिहासिक घटनांचा संदर्भ यांच्याशी जोडला गेलाय। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी जवळपास देशात 1100 मंदिरं बांधली होती, त्यापैकी वणी येथील तिळेश्वर महादेव मंदिर हे एक आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जंगल होते तसेच महादेवाची पिंड होती। मंदिर बांधून समोर 2 कुंड बांधण्यात आले होते, एक पिण्याचे पाणी आणि दुसरे आंघोळीसाठी याचा वापर होत होता। या ठिकाणी सैन्यांना विश्रांतीसाठी तरतूद होती। यावेळी हा पूल बांधण्यात आला होता। संपूर्ण काळ्या पाषाणात बांधकाम करण्यात आले होते। हे पूल बांधताना परिसरातील पाण्याची पातळी कशी वाढेल याकडे लक्ष देत बांधकाम केले गेले होते। यातील हे काळ्या पाषाणातील दगडी चिरे लोकांनी चोरून नेले। एरवी गौण खनिजाबाबत जागरूक असलेला महसूल विभाग मात्र कानाडोळा करत असल्याचं दिसून आलं। यातील काही दगड ठेकेदाराने भरावासाठी वापरले तरी परिसरात आजही त्या पाऊलखुणा दिसतायत। हे महादेव मंदिर एका विशिष्ट शैलीत बांधण्यात आले आहे। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी सागर मोर, वणी।